बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आत्ताची मोठी बातमी समोर येतेय। अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। बदलापूर एन्काउंटर प्रकरणात हायकोर्टाची कडक सवाल समोर आलेले आहेत। पिस्तूल होती की रिव्हॉल्वर हा पहिला प्रश्न यावेळेला न्यायालयाने केलेला आहे। तुम्हाला माहिती आहे का पिस्तूल कशी वापरायची असाही सवाल न्यायालयाने केलाय। तुम्ही जे सांगताय ते खरं नाही। सामान्य माणूस त्याच्या ताकदीशिवाय पिस्तूल वापरू शकत नाही असं न्यायालयाने यावेळेला म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी सोबत आहेत। विनय, काय अधिक माहिती? न्यायालय चांगलेच ताशेरे ओढतंय। प्रज्ञा, आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे, कारण बदलापूर अत्याचार प्रकरणामधल्या हायकोर्टाने जी सुनावणी सकाळी 11:15 वाजल्यापासून सुरू झाली होती त्यामध्ये हायकोर्टाने या कारवाईवरती पोलिसांवरती ताशेरे ओढलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी काही महत्त्वाच्या प्रश्न उपस्थित केले, त्याच्यावरती पोलिसांनी देखील उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। मात्र न्यायालयाने यावरती सर्वत्र नाराजी व्यक्त केलेली आहे। पहिला एक प्रश्न त्यांनी विचारलं की घटनेचं ठिकाण जे तुम्ही पुराव्यासाठी सील केलं होतं का, तर ते पोलिसांनी अजूनपर्यंत सील केलेलं नाहीये। दुसरं एक महत्त्वाचं आहे की पिस्तूल जी होती ती रिव्हॉल्वर होती का पिस्तूल होती, त्यावरती त्यांनी सांगितलं पिस्तूल होतं। खरं म्हटलं तर न्यायाधीशांनी तेही म्हटलं की पिस्तूल चालवणं एवढं सोपं नसतं। मग ती पिस्तूल लोडेड होती का, ती लॉक होती का, तर त्यावेळी सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं की पिस्तूल लॉक नव्हती म्हणून। आणखीन त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे मांडले गेले कोर्टाकडून की साधा माणूस ज्याला कधी त्यांनी पिस्तूल बघितली नव्हती असा माणूस पिस्तूल चालवू शकतो का, असा देखील कोर्टाने सरकारी वकिलाला विचारलं। त्यावरती देखील सरकारी वकिलांनी सावरण्याचा प्रयत्न केला गेला। आणखीन काही महत्त्वाचे की जसं आपण त्यांनी पाहिले की पिस्तूलवर आरोपीच्या हाताच्या खुणा असायला पाहिजे होतात, त्याचा अहवाल तुम्ही इथे का सादर केला नाही आहे, तो अहवाल तात्काळ तुम्ही या ठिकाणी सादर करावा असं देखील न्यायालयाने सरकारी वकील यांना म्हटलेलं आहे। त्याचबरोबर एक म्हणजे आरोपीनं 3 बुलेट झाडल्या, एक पोलिसाला लागली तर दुसऱ्या 2 बुलेट कुठे आहेत त्याचा शोध तुम्ही घेतला का, तर त्यावरती देखील पोलिसांनी सरकारी वकिलांनी त्यावरती स्पष्ट केलं की आम्ही त्याचा शोध घेतो किंवा त्याचे एव्हिडन्स पण आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो। आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ज्या पोलीस अधिकाऱ्यांना गोळी लागली, मग इतर अधिकाऱ्यांनी ज्यावरती अक्षय शिंदेवरती गोळीबार केला त्यांनी त्याच्या पायावरती किंवा त्याच्या मांडीवरतीच गोळीबार का नाही केला, थेट त्याच्या डोक्यामध्ये गोळी कशी काय लागली हा देखील त्यांनी त्याच्यावरती महत्त्वाचा एक प्रश्न उपस्थित केला। तुम्ही पायावर गोळी का मारू शकलात नाही? 4ही अधिकारी असताना एवढा मोठा पाऊल एवढी रिव्हॉल्वर काढू कशी काय शकतो? हे अधिकारी नक्की कुठल्या बॅचचे होते? 1992च्या बॅचचे होते का, असा देखील सवाल न्यायालयाने सरकारी वकिलांना विचारला। यानंतर ह्या सगळ्या याच्यावरती जेव्हा गोळीबार झाला, जेव्हा 3 फायर त्यांनी राऊंड केल्या होत्या, 2 मिस फायर झाल्या म्हणून सांगितल्या गेल्या, त्या मिस फायर झालेल्या गोळ्या ज्या होत्या पिस्तूल मधल्या त्या रिटर्न पुन्हा येऊन तुम्हा कोणाला कशा काही लागल्या नाहीत किंवा त्या रिटर्न गोळ्या गेल्या कुठे, हा एक सगळ्यात महत्त्वाचा जो युक्तिवाद सुरुवातीपासूनच अक्षय शिंदेच्या वकिलांकडून केला गेला की हे सगळं फेक आहे, आम्हाला सगळं संशयास्पद वाटतं, याची सखोल चौकशी व्हावी, या सगळ्या मुद्द्यांवरती ही याचिका दाखल करण्यात आली होती। आणि त्याच याच्यावरती बोलताना न्यायालयाने यांचा प्रश्नांचा भडीमार अक्षरशः पोलिसांवरती केलं, सरकारी वकिलांवरती केलं आणि अखेर त्यांनी जे म्हटलंय ते म्हटलं की हे एन्काउंटर म्हणता येणार नाही म्हणून, कारण कोर्टानं ज्या पद्धतीने युक्तिवाद कोर्टासमोर झाला आणि जे एव्हिडन्स आले त्याच्यावरून हे एन्काउंटर वाटत नाही, त्याला म्हणता येणार नाही असं म्हणत पोलिसांच्या कारवाईवरतीच न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यामुळे हा एक नवीन वाद आला। जसं आपण पाहिलं की ज्यावेळी एन्काउंटर झाला त्या क्षणापासूनच महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक उलथापालथ सुरू झाली होती, आरोप प्रत्यारोपांच्या फैली सुरू झाल्या होत्या। विरोधकांनी सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता की अक्षय शिंदे याची जरी मागणी त्याला फाशी मिळावी अशी जरी लोकांना वाटत असेल तरी न्यायाने त्याला फाशी मिळायला पाहिजे होती असं विरोधकांचं म्हणणं होतं। मात्र सत्ताधारी यांचं म्हणणं होतं की हा एन्काउंटरच आहे आणि तो झालेला प्रकार हा सत्य आहे, हे देखील सांगण्याचा सगळीकडे प्रयत्न झाले आहेत। आपण त्यानंतर पाहतोय की राज्यभरामध्ये शहरांमध्ये बॅनर्स लागायला सुरुवात झाली, पेढे वाटायची सुरुवात झाली होती, फटाके देखील बदलापूरमध्ये वाजवण्यात आले होते। यामुळे या प्रकरणाला आज सकाळपासून न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर याला एक वेगळं वळण
लागते की काय, असं देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. आता न्यायालय अजून पुढे काय म्हणतंय याकडे देखील आता न्यायालयाचं सगळ्यांचंच लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे. एव्हिडन्स जो आहे तो तुम्ही या ठिकाणी सादर करा, किंवा ज्या रिव्हॉल्वरच्या अक्षयनी ज्या रिव्हॉल्वरनी गोळी झाडल्या होत्या त्याच्यावरती जे अंगठ्याचे निशाण असतील ते तुम्ही सादर करा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता नक्की सरकारी वकील कशी भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अक्षयला थेट गोळी मारण्याच्या ऐवजी तो त्याच्या पायावरती किंवा मांडीवरती गोळी का मारली नाही असा प्रश्न थेट त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शेवटी जे न्यायालयाने म्हटलंय की याला एन्काउंटर म्हणता येणार नाही, हे म्हणत न्यायालयाने अक्षरशः एकंदरीत पोलिसांच्या या सगळ्या कारवाईवरती किंवा पोलिसांच्या या सगळ्या भूमिकेवरतीचा प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आणि पोलिसांवरती ताशेरे ओढलेले आहेत. प्रज्ञा, नक्कीच. मात्र त्याबरोबरीनं सध्या हा संपूर्ण युक्तिवाद होत असताना कोण कोण उपस्थित होते, कोणकोणते पोलीस इथे उपस्थित होते, पोलिसांनी काही त्यांच्याकडनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला की केवळ वकीलच बोलत होते? पोलिसांकडून देखील युक्तिवाद करण्यात आला. कारण ज्यावेळी पोलिसांना विचारलं गेलं न्यायालयाने की तुम्ही रिव्हॉल्वर किती वेळा आतापर्यंत चालवली, रिव्हॉल्वर किती वेळा हाताळली, त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांनी म्हटलं होतं की मी आतापर्यंत 100 वेळा रिव्हॉल्वर हाताळलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये पोलिसांचा देखील सहभाग त्या ठिकाणी होता. पोलिसांना देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आले होते. सरकारी वकील आपल्या पद्धतीने पोलिसांच्या बाजूने ती भूमिका त्या ठिकाणी न्यायालयासमोर मांडत होते. मात्र न्यायालयाने थेट मुद्द्यालाच हात घातली आणि जे प्रश्नांचा भडीमार केला, त्यामुळे पोलीस देखील आणि सरकारी वकील देखील कोंडीमध्ये सापडले गेले. कारण ज्यावेळी ही घटना घडली, एखाद्या अधिकाऱ्यांचं 4 वरिष्ठ अधिकारी असताना, सिनियर PI API लेवलचे 4 वरिष्ठ अधिकारी असताना एक सर्वसामान्य माणूस त्याच्या कमरेवरची रिव्हॉल्वर काढू कसा शकतो, हाच खरा प्रश्न त्यावेळी न्यायालयाने त्यांना विचारताना त्याचवेळी काही अंशी निशब्द झाले देखील पोलीस पाहायला मिळाले. परंतु या सगळ्या प्रकरणात जर आता आपण पाहिलंय की न्यायालयाने सुरुवातीला सुनावणीच्या पहिल्या याला जर सांगतात की हा एन्काउंटर याला म्हणता येणार नाही, यावरून या सगळ्याच प्रक्रियेवरती किंवा या सगळ्या प्रकरणावरती त्याला एक वेगळं वळण लागतंय का, आता हेच म्हणावं लागेल. आणि एक दुसरी महत्त्वाची बाजू, जर असंच झालं तर कदाचित अजून पुढच्या ह्याच्यामध्ये जे अक्षय शिंदे याचा जो मृतदेह आहे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचं देखील काही दिवस थांबू शकतं, ते देखील तसा निर्णय होऊ शकतं. पुन्हा त्याचं नव्याने पोस्टमॉर्टम देखील होण्याची देखील मागणी होऊ शकते. अशा अनेक गोष्टी आता नव्याने या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यावरती न्यायालय कसा निर्णय घेतो हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्रज्ञा, नक्कीच. मात्र त्याबरोबरीनं न्यायालयात खरं तर न्यायमूर्तींनी जे प्रश्न केले की डोक्यातच गोळी का घातली, तुम्ही वर्दीत होतात आणि इतके 4-5 जण मिळून तुम्ही त्याला सांभाळू शकत होतात, मात्र तुम्ही त्याला सांभाळू शकला नाहीत आणि पायावर किंवा हातावर गोळी का झाडली नाही, यावर काय उत्तर दिलं? प्रज्ञा, आपण पाहिलं की सरकारी वकील आपल्या पद्धतीने ती सगळ्या भूमिका मांडत होते. न्यायाधीशांनी जे प्रश्न विचारले त्याचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा त्यांनी त्याच्यावरती प्रयत्न केला. फक्त एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अशा पद्धतीने त्यांनी न्यायालयाने सरकारी वकिलांना हे देखील विचारलं की आता जे शहरामध्ये बॅनर लावले जात आहेत की न्याय असं म्हणून जे बॅनर लावले झळकलेत, हे देखील चुकीच्या पद्धतीने, हे कुठेतरी पोलिसांना वेगळं प्रोत्साहन देण्याचा नवीन पायंडा सुरू होतोय का, असं देखील न्यायालयाने त्यावरती देखील नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हा संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने गेल्या 2 दिवसापासून हे प्रकरण समोर आल्यानंतर जे काही चर्चा होत्या त्या चर्चेवरती आता कुठेतरी एक वेगळं वळण त्याच्यामधून दिसते. कारण न्यायालयाने थेट पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केला, न्यायालयाने थेट पोलिसांच्या कारवाईवरतीच नाराजी व्यक्त केली आणि तशा पद्धतीची ताशेरे ओढल्यानंतर आता पुढच्या सुनावणीमध्ये काय समोर येते, न्यायालय आणखी कोणते मुद्दे मांडते, यांनी जो पोलिसांकडून जो अहवाल सादर केला जाणार आहे त्यावरती न्यायालय समाधानी होतोय का, हे देखील पाहणं आता सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील न्यायालयामध्ये उपस्थित आहेत आणि सरकारी वकील आपल्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी करतात. मात्र आता हे जे काही अहवाल आहेत किंवा जसं आपण काल पाहिलं की फॉरेन्सिकची टीम होती, स्थानिक पोलीस होते, CID होते, यांनी सगळ्यांनी त्या घटनेच्या ठिकाणी जाऊन देखील पाहणी केली, पण त्याचा अहवाल त्यांनी काय सादर केला हे देखील आता न्यायालय त्यातून सांगतील. परंतु जसं न्यायालयाने म्हटलं की तुम्ही
जी घटनेचा जो स्पॉट होता तो स्पॉट तुम्ही तिथून सील का नाही केला आतापर्यंत? त्या स्पॉटचं जशी परिस्थिती होती ती त्याला कुठेच बंदिस्त का नाही केलं? त्यावरती मात्र जे सरकारी वकील आहेत त्यांच्याकडून फारसं उत्तर देता आलं नाही, कारण त्यांनी तशा पद्धतीने तिथे कोणतीच जागा बंदिस्त केली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न आणखीनही उपस्थित होणार आहेत, अनेक प्रश्न यांच्याकडून उपस्थित केले गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीची याचिका होती. त्यामुळे आता याला सरकारी वकील आणि पोलीस कसे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रज्ञा, नक्कीच आजची सुनावणी जी आहे ती थांबलेली आहे का? पुढची सुनावणी कधी असणार आहे? आणि वकील जे होते, सरकारी वकील, ते नेमके कोण होते? प्रज्ञाची सुनावणी जी सुरू होती ती सुनावणीमध्ये त्याच्यामध्ये ब्रेक देखील घेण्यात आला होता आणि आता ती सुनावणी ची जी तारीख आहे ती आता तारीख थोड्याच वेळामध्ये कोर्टाकडून न्यायालयाकडून स्पष्ट केली जातील आणि पुढची तारीख आहे ती समजेल. किंवा आता त्यांनी एव्हिडन्स सादर करायला त्यांनी सांगितलेले आहेत. जे अहवाल त्यांनी जो होता म्हणजे रिव्हॉल्व्हरच्या ठशांचा जो अहवाल होता तो देखील त्यांनी तात्काळ सादर करायला सांगितलेला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता न्यायालयाच्या पुढच्या सुनावणीकडे त्याचा लक्ष लागणार आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचं, अनेक सवाल जे आहेत ते न्यायालयानं सुद्धा उपस्थित केलेले आहेत. हे प्रश्न उपस्थित करत असताना राजकीय भूमिका जी घेतली जाते त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे, कारण तातडीनं खरं तर ही सुनावणी झालेली होती. या अनुषंगानं सध्या आपण जर बघितलं तर, कारण उज्ज्वल निकम यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये काही वक्तव्य केलेली होती. उज्ज्वल निकम सुद्धा एक सरकारी वकील म्हणून पुढे येताना दिसतील का? पुढच्या सुनावणी दरम्यान कदाचित उज्ज्वल निकम हे सुनावणीत असतील का? प्रज्ञा, ते आता सांगणं फार कठीण आहे, कारण ही भूमिका याला कसं वळण लागतं आणि कशा पुढच्या भूमिका होतात. उज्ज्वल निकम यांनी जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं, कारण एकंदरीत परिस्थितीच्या आधारावरती किंवा अक्षय शिंदेची मानसिकता पाहूनच त्यांनी कदाचित हा प्रकार केला असेल असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र सुरुवातीपासूनच जे अक्षय शिंदेचे वडील आहेत त्यांनी जी काही भूमिका मांडली की त्यांच्या वकिलांकडून जी भूमिका मांडली गेली की हा सरकारी म्हणजे राजकीय पुढाऱ्यांसाठी, हा त्यांना गोंजरण्यासाठी हा संपूर्ण केलेला प्रकार आहे असं त्यांचं थेट आरोप पहिल्या दिवसापासून होता. आज न्यायालयात देखील त्यांनी तेच म्हटलेलं की हा राजकीय हेतूपोटी घेतलेला निर्णय आणि त्यापोटी ही झालेली घटना आहे असं त्यांचा थेट आरोप केल्यामुळे नक्की आहे यामध्ये आता न्यायालय कशा पद्धतीने म्हणते. न्यायालयाने त्यानंतर एकही देखील जी बॅनर्स शहरात लागली त्यावरती देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे न्यायालय जरी या सगळ्या कारवाईवरती आणि त्याचा राजकीय संबंध काही आहे किंवा त्या बाबतीत कुठलाही उल्लेख न्यायालयाने केलेला आहे आणि त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे, फक्त नवीन पायंडा या ठिकाणी पाडला गेला नाही पाहिजे. त्यामुळे बॅनर्स किंवा अशा पद्धतीचे लागू नये, पोलिसांच्या एक नवीन भूमिका त्यांची बदलू नये हीच न्यायालयाने म्हटलंय. परंतु येत्या काळातल्या त्या सुनावणीनंतर मात्र हळूहळू हे सगळं चित्र स्पष्ट होईल. विनय, सगळ्यात महत्त्वाचं, अनेक एन्काउंटर संदर्भात प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले जातच असतात आणि अशाच पद्धतीनं प्रश्नचिन्ह हे अक्षय शिंदे प्रकरणात सुद्धा आता उपस्थित केलं जाते. या अनुषंगानं न्यायालयानं काही पूर्वीचे एन्काउंटरचे दाखले किंवा सरकारी वकिलांनी यापूर्वीच्या एन्काउंटरचा दाखला दिलेला आहे का या प्रकरणामध्ये? नक्कीच अजूनपर्यंत प्रत्येक तशा पद्धतीचे दाखले दिले नाही, परंतु आपण हा इतिहास आहे. यापूर्वी देखील आपण आता पाहिलं आहे की फेक एन्काउंटर कशा पद्धतीने केलेले आहेत आणि त्या फेक एन्काउंटरमुळे अनेक पोलीस अधिकारी जे आहेत ते पोलीस अधिकारी आपण पाहिले की त्यांना शिक्षा देखील झालेली आहे. त्यामुळे याचे दाखले आता यापुढे नक्कीच ते दिले जातील किंवा ही प्राथमिक सुनावणी आता सुरुवातीला झाली होती आणि त्याच्यावरती जे अक्षय शिंदे याच्या वडिलांनी जी भूमिका मांडली की त्यांच्या वकिलांनी जी भूमिका मांडली ती ठोस भूमिका होती की हे राजकीय साठी म्हणजे राजकीय हेतूसाठी हा प्रकार घडलेला आहे, हा एन्काउंटर झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर हे एन्काउंटर पूर्णपणे फेक आहे. माझा मुलगा तशा पद्धतीने पिस्तूल त्याला त्यांनी कधीच वापरली नाही किंवा त्यांनी साधे फटाके फोडलेले आहेत. असा मुलगा फायरिंग कसा करू शकतो आणि ज्या काही गोष्टी पुढच्या घडलेल्या आहेत जसं न्यायालयाने म्हटलं की तुम्ही जर फायरिंग केली त्यांनी तर तुम्ही त्याच्या पहिले पायावरती किंवा मांडीवरती फायरिंग का केली नाहीये. खरं म्हटलं तर तशी तो नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे तुम्ही का वागलात नाही हा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्याच्यामुळे न्यायालयाने जे प्रश्न उपस्थित केले त्यावरती बाजू मांडण्याचा प्रयत्न सरकारी वकिला किंवा पोलिसांकडून झालाय. मात्र येत्या काळामध्ये आता ते आणखीन ठोसपणे ते कसे मांडू शकतायत आणि मग यापूर्वी झालेले जे काही दाखले आहेत, यापूर्वी झालेले जे काही अनेक एन्काउंटर आहेत, नक्कीच या एन्काउंटरचा उहापोह या सगळ्या गोष्टींमध्ये या केसमध्ये नक्कीच होणार आहे. प्रज्ञा, अगदी
आता आपण हे आत्ताची महत्त्वाची बातमी सुद्धा बघतोय की हातावर किंवा पायावरती गोळी का झाडली गेली नाही आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आत्ताच एक मोठी बातमी समोर येते. एन्काउंटरवरती हायकोर्टाचं सगळ्यात मोठं वक्तव्य समोर येते. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. एन्काउंटरवरती हायकोर्टानं सगळ्यात मोठं विधान केलेलं आहे. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणणं आहे हायकोर्टाचं. आणि या संदर्भात अधिक माहिती घेतोय विनय आपल्यासोबत आहेत. विनय, संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरतीच गुन्हा दाखल व्हायला हवा असं आता न्यायालय म्हणतंय. या संदर्भात सरकारी वकिलांकडनं काही युक्तिवाद झालाय का? प्रज्ञा, यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा बाब म्हणजे सगळ्यात एक आहे ती म्हणजे संजय शिंदे ज्यांनी हे एन्काउंटर केल्याचं म्हटलं जातं. त्यांनी तीच सगळ्यात एक महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये सगळ्यात आहे ती म्हणजे संजय शिंदे यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर ती कारकीर्द पाहता ती वादग्रस्त कारकीर्द आहे. हे कालच्या विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे संजय शिंदेंची एकंदरीत कारकीर्द आणि संजय शिंदेंच्या यापूर्वी त्यांनी केलेल्या एन्काउंटर हे देखील संशयास्पद असल्याचं देखील पोलिसांकडून सरकार आपल्या अक्षय शिंदे यांच्या वकिलाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उहापोह तर नक्कीच होणार आहे. आणि जसं न्यायालयाने म्हटलं त्याचं कारण असते आहे कारण संजय शिंदे यांची मागची कारकीर्द आणि त्यांनी आता केलेल्या हा जो एन्काउंटर आहे यामध्ये याचा सगळ्याचा गोष्टीचा विचार करून आणि जे प्रश्न कोर्टाने मांडले गेले त्याला समाधानकारक उत्तर जर यांच्याकडून मिळाले नाहीत त्यामुळेच न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलंय की यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाहीत हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण पोलिसांनी ज्या पद्धतीने हा जो सगळा प्रकार दाखवला गेलेला आहे तो कुठेतरी संशयास्पद वाटतंय असं न्यायालयाला देखील वाटतंय. आणि म्हणूनच न्यायालयाने हा ठामपणे म्हणजे हा एवढा महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आणि तसं वक्तव्य केलेलं आहे. नक्कीच. मात्र या सगळ्यात पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. पोलिसांच्या या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. त्यामुळे आता सरकारी वकिलांना सुद्धा त्यांची बाजू ठामपणे मांडावी लागणार आहे. या अनुषंगानं आता येत्या काळामध्ये राजकीय सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. यापूर्वी जसे प्रश्न उपस्थित झाले होते तसेच प्रश्न आपण बघतोय सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा या मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा दाखल झाले होते. या अनुषंगानं आता सरकारच्या वतीनं नेमके कोणते वकील दिले जाणार याबाबत काही स्पष्टता समोर आलेली आहे का? कारण वकील ज्या पद्धतीनं उत्तरं देत आहेत ती अपुरी पडतायत किंवा ती उत्तरं समाधानकारक नाही हे सुद्धा सध्या पाहायला मिळत आहे. तर या सगळ्या संदर्भात विनय आपण बोलणारच आहोत. मात्र या एन्काउंटर प्रकरणात हायकोर्टानंच काही सवाल केलेले आहेत. पिस्तूल होती की रिव्हॉल्व्हर हा पहिला सवाल सर्वोच्च न्यायालयाने केलाय. तुम्हाला माहिती आहे का पिस्तूल कशी वापरायची असाही सवाल त्यांनी केलेला आहे. तुम्ही जे सांगताय ते खरं नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी करताना म्हटलंय. सामान्य माणूस त्याच्या ताकदीशिवाय पिस्तूल वापरू शकत नाही ही टिप्पणी न्यायालयाची आहे. तर पोलिसांचं पिस्तूल अनलॉक होतं का हा सवालही केलाय. पोलिसांना माहिती आहे गोळी कुठे मारायची असाही सवाल त्यांनी केला. तर आरोपीच्या डोक्यात गोळी का घातली हा तातडीनं सवाल केला. हातावर किंवा पायावर गोळी का झाडली नाही, पोलीस वर्दीत होते का, पिस्तूल खेचलं होतं तर त्याच्या बोटाचे ठसे सादर करा असेही काही सवाल जे आहेत ते न्यायालयानं केलेले आहेत. मुंबई हायकोर्टानं हे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि ही प्रश्नांची सरबत्ती आपण बघतोय. विनय म्हात्रे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. विनय, एकंदरीतच कोर्टातला माहोल जो आहे तो पूर्णपणे गरम झालेला असणार कारण संपूर्ण प्रकरण जे आहे ते अगदी ताजे आहे आणि त्याचबरोबरीनं आपण जर पाहिलं तर अतिशय प्रश्नांची मोठ्या प्रमाणात सरबत्ती झालेली न्यायालयाकडनं पाहिलेली आहे. यावरती सरकारी वकील जे आहेत त्या वकिलांचे जे काही मुद्दे होते ते खरोखरीच पटण्यायोग्य होते का, पटण्याजोगे होते का आणि त्यावर न्यायालयाची टिप्पणी काय पाहायला मिळत होती? नक्कीच प्रज्ञा, जर आपण पाहिलं की सरकारी वकिलांनी मुळातच याचिका ज्या पद्धतीने केली की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी किंवा हे प्रकरणच मुळात फेक आहे किंवा हे एन्काउंटरच मुळात फेक आहे हेच सांगण्याचा प्रयत्न अक्षय शिंदे यांच्या वकिलाकडून करण्यात आला. आणि त्याच याच्यावरती ज्यावेळी हा सगळ्या गोष्टींचं जे एव्हिडन्स आणि तिकडे सगळं सादर केल्यानंतरच आणि समाधानकारक उत्तर किंवा एव्हिडन्सवरती आधारित उत्तर सरकारी वकिलांकडून मिळालं नाही. म्हणूनच न्यायालयाने हे सगळे ताशेरे जे ओढलेत आणि त्याचवरती
आता काही नवीन मुद्दे ज्याच्यामध्ये आता आलेत, आपण मी तुम्हाला ते दाखवतो. NDTV मराठीच्या माध्यमातून आपण या प्रेक्षकांना आपण सांगूयात की जसं एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा घेतला की संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल का केला गेला नाही, हा एक थेट कोर्टानेच आता एक विचारला गेलेला आहे. दुसरं असं कोर्टाने म्हटलं की शवविच्छेदनात असे दिसून आले आहे की गोळीच्या जखमेच्या व्यतिरिक्त त्याच्या शरीरावर अनेक ओरखडे होते, अधिक जवळून गोळी झाडण्यात आल्याचेही निष्पन्न झाले. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की जर ही गोळी एवढ्या जवळून तुम्ही झाडली आहे, त्याच्यावरचं स्पष्ट झालेलं आहे, किंवा इतर जखमा देखील त्याच्या शरीरावरती होत्या. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची मग ती गोळी त्याच्या पायावर किंवा मांडीवर का नाही मारण्यात आली, ती डोक्याजवळच का मारली गेली, म्हणजे तो एक संशयास्पद प्रश्न न्यायालयाकडून करण्यात आला. त्यावरती न्यायमूर्ती चव्हाण यांनी देखील एक टिप्पणी त्याच्यामध्ये केली आहे महत्त्वाचं. आणखीन एक त्यामधला पैलू आहे जो आरोपीला दुरून किंवा पॉईंट ब्लँक रेंजवर गोळी घातली गेली का याचा फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवा. तसेच त्यांच्या उजव्या बाजूने गोळी बाहेर आल्यानंतर गोळी कुठे लागली हे देखील त्यांनी हा प्रश्न देखील न्यायालयाने त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. त्याबरोबर न्यायमूर्ती मोहिते डेरी यांनी देखील या एक प्रश्न उपस्थित त्यामध्ये केला. या घटनेचा पोलिसांचा सहभाग असला तरी निपक्षपातीपणे याचा तपास व्हावा असं देखील न्यायमूर्तींनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्हाला या कोणत्याही गोष्टीवर संशय नाही, आम्हाला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे, तेच आहे. म्हणजे एकंदरीत ह्या ज्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरती सरकारी वकिलांकडून किंवा पोलिसांकडून एव्हिडन्सच्या आधारावरती जे काही उत्तर देणं बंधनकारक होतं किंवा ती द्यायला पाहिजे होते ते फारसे देण्यात आलेले आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी या सगळ्या यंत्रणेची किंवा प्रशासनाकडून काही गोष्टी चुकीच्या होताना दिसल्या असतील, म्हणूनच कदाचित न्यायालयाने हा निर्णय घेतला आणि त्या आधारावरतीच हा निर्णय घेतला आहे. तेव्हाच न्यायालय असं म्हणू शकतं की तुम्ही याला एन्काउंटर म्हणू शकत नाही. म्हणून एवढं मोठं वक्तव्य न्यायालयाने केलं, याच्यावरूनच अर्थ स्पष्ट होते की एकंदरीत पोलिसांची कारवाई, एकंदरीत पोलिसांचा कामकाजावरती संशय हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. नक्कीच विनय, तुमच्याकडनं अधिक माहिती घेणारच आहोत. मात्र आता थेट जातोय स्वतः उद्धव ठाकरे बोलतायत.